नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे तुळजाई थोडेसा वेगळ्या पेचामध्ये असते की तिने बरोबर केलं की चुकीचं केलं. मीनवाईल नंदी महाराजांना इकडे जीव जाण्यावरती आलेला असतो आणि ते शेवटची हाक महादेवांना मागतात आणि महादेवांपर्यंत ती हाक पोहोचणार आहे. त्यानंतर महादेवांचा तांडव सुरू होणार आहे. मीनवाईल इकडे तुळजाई सगळ्या गोष्टींचा प्रायश्चित आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढच्या गोष्टी करण्यावरती येते. महादेव इकडे चिडतात आणि इकडे नभाजीचा संशय वाढणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे तुळजाई म्हणत असते पण तिला तिचं मंगळसूत्र द्यायची गरज नव्हती ना. तेव्हा मावशी म्हणतात हे बघ मला असं वाटते तिने बरोबरच केलं. देवीला काहीतरी अर्पण करण्यासाठी हे सगळं करणं तर गरजेचं आहे ना. तेव्हा तुळजाई म्हणतात पण देवी कोणत्याच गोष्टीसाठी मागत नसते, तिला तर तुमची भक्तीच महत्वाची असते ना. तेव्हा आजी म्हणतात हो तुझं बरोबर आहे पण जेव्हा देवी आपल्याला देते तेव्हा आपण खूप मोठ्या मनाने सगळं घेतो ना. मग तिला देण्याची वेळ आली तर आपण का मागे हटावं. तिच्यासाठीही मनमोकळ्यापणाने सगळं द्यायला पाहिजे. मला असं वाटते तिने जितक्या मनमोकळ्यापणाने देवीला अर्पण केलं आहे ना तसेच देवीचा तिच्यावरती आशीर्वाद नक्कीच होणार आहे आणि रमाला तिच्या गोष्टी नक्कीच प्राप्त होतील. हे ऐकून देवी खूप खुश झालेले असतात. तर दुसरीकडे नंदी महाराजांना ते सर्पाने दंश केलेला असतो आणि ते तिथल्या तिथेच मूर्छित पडतात. तेव्हा ते हात जोडतात आणि म्हणतात महादेव आता मी तुमची सेवा करू शकणार नाही, मला क्षमा करा. महादेव हे ऐक यांचा तो आवाज आहे तो 7 समुद्र सगळं काही पार करून देवापर्यंत येतो आणि महादेव इकडे कामामध्ये असतो. तेव्हा ते म्हणतात काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम झाला आहे म्हणून तर नंदीची अशी हाक आली आहे. ते डोळे बंद करतात आणि सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरीकडे देवी इकडे थोड्या वेगळ्या विचारामध्ये असते. त्यांना सतत आजी काय म्हणाल्या या सगळ्या गोष्टी आठवण येत असतात की देवीचा आशीर्वाद आहे आणि देवीसाठी गोष्टी तर अर्पण करायलाच पाहिजेत ना. तेव्हा ते विचार करतात जेव्हा मी या गावात होती ना तेव्हा या गावामध्ये सगळेजण आपुलकीने प्रेमाने राहत होते, सगळं काही भरभराटीवरती होते. पण महिषासुराने या गावाचा नायनाट केला आहे. लोकांच्या मनामध्ये श्रद्धेच्या जागेवरती अंधश्रद्धा निर्माण झाली आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये देणं घेण्याची भावना निर्माण झाली आहे. मला महिषासुराचा लवकरात लवकर अंत करायला लागेल आणि त्या पहिले मला माझ्या भक्तांवरती जी काही कृपादृष्टी आहे ना ती दाखवायला सुद्धा लागेल. दुसरीकडे महादेव खूप चिंतेमध्ये असतात. तेव्हा ते म्हणतात माझ्या नंदी बरोबर हे सगळं ज्याने कोणी केलं असेल ना त्याला मी सोडणार नाही, त्याचा जीव तर मी घेईल म्हणजे घेईल. पण पहिले नंदीच्या बाबतीत कोणी हे सगळं केलं आहे ते मला नक्की शोधायला पाहिजे. महादेव अक्षरशः चिंतेमध्ये आलेले असतात. डोळे मिटतात आणि त्यांनी त्यांचा अवतार चेंज केलेला असतो. तर दुसरीकडे रागिनी विचारते काय रे आता मला सांग तू पुढच्या कामाला लागशील ना. तेव्हा नभाजी म्हणतो हो मी आत्ताच जातो आणि शोधतो तो खरा माणूस कोण आहे ज्याने आपल्या महलामध्ये येऊन गुप्तहेरी केली आहे. थांबा जरा मी शोधायला जातो. नभाजीला एकावरती संशय असतो म्हणून तो पुढे सरसावतो. दुसरीकडे महादेव इकडे काही शांत बसत नसतात. ते त्यांचा डमरू काढतात आणि डमडम डमडम करत डमरूला सुरुवात करतात पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. ते लगेच त्यांच्या हातात शंख घेतात आणि शंखनाद सुरू करतात. तेव्हा त्या आवाजाने सगळीकडे वेव्स निर्माण झालेले असतात आणि इकडे नभाजी शोधामध्ये असतो. तर दुसरीकडे नंदी इकडे मूर्छित पडलेला असतो. जसं महादेवांचा तो ध्वनी ऐकायला येत असतो तसंच इकडे नंदी महाराजांवरती परिणाम सुरू होतो. इकडे नभाजी म्हणत असतो की आता मी त्या माणसाला पकडूनच राहील, तो कोण आहे ना ते मला लवकरच समजणार आहे. दुसरीकडे महादेवांचा शंखाचा जसा जयघोष सुरू होतो तसंच नंदी महाराजांना शुद्ध येते आणि ते म्हणायला लागतात प्रभू तुम्ही तुमच्या भक्तासाठी एवढं सगळं केलं, खरंच तुमचे आभार, तुम्ही माझा जीव वाचवला आहे. हे ऐकल्यानंतर महादेवांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल आलेली असते. तर दुसरीकडे
इकडे पुन्हा नंदी त्याच्या जागेवरती उभा असतो. ते बघता नबाजीची काळजी वाटते आणि तो विचारतो, तू जिवंत कसा काय? तेव्हा तो विचारतो, काय झालं, तू असं का बोलतोय रे? तो त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. तेव्हा नंदी महाराजांना समजून चुकतं की हे सगळं यांनीच केलेलं आहे आणि हा मला इथे शुद्धीमध्ये बघून ह्याला थोडं आश्चर्य वाटत आहे. तेव्हा ते विचारतात, काय रे, काय तू असं तसं माझ्या मागे का फिरतो? तेव्हा तो विचारतो, तू जिवंत कसा आहेस? तू ठीक आहेस ना? सगळं काही व्यवस्थित आहे ना? तेव्हा तो म्हणतो, हो मी ठीक आहे. तुला काय वाटतं मी खराब झालो आहे का? दिसत नाही का मी ठणठणीत आहे? नबाजीचा त्याच्यावरचा संशय काही गेलेला नसतो म्हणून तो पुढे सरसावतो. दुसरीकडे देवी इकडे विचार करत असतात की महादेव कुठे आहेत, मला त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे. तेवढ्यात तिथे महादेव येतात. महादेवांना बघतात देवी म्हणायला लागतात, मला समजलं तुम्ही आज खूप मोठा पराक्रम केला आहे तुमच्या भक्तासाठी. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला तर देवी सगळं पहिलेच समजतं ना? तेव्हा ते म्हणतात, मी तुमची आदिशक्ती आहे आणि तुमच्या बरोबर जे काही होईल ना ते मला सुद्धा समजेल महादेव. तुम्ही आज जे काही केलं आहे ना ते खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या भक्तासाठी धावून गेला, खरंच हे खूप महत्वाचं होतं. तेव्हा महादेव म्हणतात, हे गरजेचं होतं. माझ्या भक्तांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे आणि नंदीवरती ज्याने कोणी हल्ला केला होता ना त्याला त्याचं पलट उत्तर तर मिळायलाच पाहिजे. खरं म्हटलं तर भक्तासाठी धावणं हेच तर देवाचं कर्तव्य असतं ना. आणि कोणी एवढी हिंमत केली का माझ्या नंदीवरती वार करेल? हे सगळं मी सहन करू शकत नाही. तेव्हा देवी म्हणतात, आता मलाही माझ्या भक्तांना त्यांच्या कर्माचं फळ द्यायची वेळ आली आहे आणि लवकरच ते त्यांना मिळणार सुद्धा आहे. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही जरा जास्तच कोड्यात बोलताय. जे काही असेल ते देवी स्पष्टपणे बोला ना. तेव्हा देवी म्हणते, तुम्हाला तर सगळं कळणारच आहे पण त्याच्यासाठी थोडी वाट बघायला लागेल. तेवढ्यात तिथे ओवी येते आणि म्हणायला लागते, आई भूक लागली आहे. खरंच काका तुम्ही आले ना, चला ना जेवणाचं बघूया. ओवी लगेच देवींना आत घेऊन जाते. इकडे तुळजाई स्वयंपाकाला सुरुवात करते. ते जसं पीठ मळतात त्यानंतर इकडे रमा तिच्या कामाला गेलेली असते. ती तिथली माती खणत असते तर दुसरीकडे देवीचं पीठ मळून झालेलं असतं. ती हातामध्ये गोळा घेते आणि म्हणायला लागते, आता ज्या त्या भक्तांना त्याच्या कर्माची आणि त्याच्या दानाची पूर्णपणे परतफेड होणार आहे. आता हे सगळं काही त्यांना भेटून जाईल. तेवढ्यात तो गोळा नाहीसा होतो आणि देवी खूप खुश झालेल्या असतात. इकडे रमाला खोदकाम करता करता एक हंडा सापडतो आणि जसाच तो तिला हंडा सापडतो ती लगेच तिथून धाव घेते. तर दुसरीकडे देवीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच तेज आलेला असतो. इकडे गावकरी देवीची पूजा सुरू करतात आणि जोरजोरामध्ये सगळे त्या पूजेमध्ये मग्न झालेले असतात. तेवढ्यात देवीचं आसन तिथे येते आणि देवी ही प्रगट होते. ते बघता सगळे खूप खुश होऊन जातात. तेवढ्यात तिथे रमाची एंट्री होते. रमा देवीच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, देवी आज तू मला धनाचा हंडा लाभून दिला आहे. खरं म्हटलं ही तुझीच कृपा आहे. हे मी तुझ्या चरणावरती वाहायला आली आहे. तेव्हा देवी म्हणते, नको, हे सगळं तुझं प्रारब्ध आहे आणि जे तुझं आहे ना ते तुलाच मिळायला पाहिजे. हे तुझ्या कर्माचं फळ आहे आणि जी तूने भक्ती दाखवली आहे ना तेच तुला मी परतफेड करत आहे. तेव्हा ती म्हणते, देवी खरंच तुम्ही आज तुमचा चमत्कार दाखवला आणि माझ्या घरामध्ये तुम्हाला देण्यासाठी काहीच नव्हतं. आज तुम्ही मला एवढं काही दिलं आहे ना की मी आयुष्यभर तुम्हाला जोगवा देऊ शकते. हेच माझ्यासाठी खूप जास्त झालं. याची मला गरज नाही. तेवढ्यात कदम काका म्हणायला लागतात, खरं म्हटलं देवीचा आशीर्वाद आहे त्याला नकार द्यायचा नसतो. देवीचा आशीर्वाद मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो. तो तुला स्वीकारायचा आहे. तेवढ्यात तुळजाई म्हणायला लागतात, बरोबर आहे. तुम्हाला हे तुमच्या कर्माचं फळ मिळालं आहे आणि भक्तीमुळे तुम्हाला हे सगळं लाभलं आहे ना, मग ते तुझ्याजवळ ठेव आणि याच्याने तू दान सुद्धा कर. तेव्हा या दानाचं तुला फळ सुद्धा मिळेल. देवी लगेच रमाच्या डोक्यावरती हात ठेवते. हे सगळं माई चोरून चोरून बघतात आणि त्यांना खूप राग आलेला असतो. सगळे जोरजोरात तुळजाईचा उदय उदय करायला लागतात. तर दुसरीकडे रणरागिणी इकडे नबाजीला विचारते, काय रे नबाजी, तो माणूस सापडला
का? तेव्हा तो म्हणतो नाही ना, मला ज्याच्यावरती संशय होता तो माणूस काही आहेच नाही आणि कोणीच सापडलं नाही. तेव्हा मनू विचारते असं कसं काय होऊ शकतं? तुम्ही जी तंत्र केलं ते चुकीचं तर झालं नाही ना? तेव्हा ते म्हणते हे शक्यच नाही आहे, हे होणं खरंच शक्य नाही. तेवढ्यात ना बाजी म्हणतो मला असं वाटते तुम्ही हे काही जे केलं ना त्याची शक्ती तुमच्याहून जास्त असेल म्हणून त्याला हे काही करता आलं नाही. तेव्हा ती म्हणते असं होऊ शकत नाही. इंद्राहून कोण श्रेष्ठ आहे? त्याची शक्ती त्याच्या दूताला मी मारून टाकलं होतं, मग हे सगळं शक्यच नाही. तेव्हा तो म्हणतो मला असं वाटते त्याची शक्ती एवढी मोठी असेल ना की देवाने त्याच्यावरती चमत्कार केला असेल. तेव्हा रागिनी म्हणते मला तरी वाटत नाही. ती चिडून तिथून निघून जाते. तेव्हा मनू म्हणते मला असं वाटते ते लोक तिथून गेला असेल, हे ठेवून कोणीतरी पळून गेला असेल म्हणून तो इथे सापडला नाही. तेव्हा नबाजी म्हणतो नाही, मला पूर्णपणे डाऊट आहे की तो माणूस इथेच आहे, कारण की जो नवीन अंगरक्षक आला आहे ना मला त्याच्यावरतीच डाऊट आहे की हाच गुप्तहेर असू शकतो. तेव्हा ती म्हणते तर तो असताना तर तो मृत्युमुखी पडला असता, कारण की रागिणीची पावर अशीच वाया जाणार नाही. तेव्हा तो म्हणतो नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहे आणि हे सगळं मला शोधणं गरजेचं वाटत आहे. तो त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. तर दुसरीकडे इकडे रमा आणि तिचा नवरा म्हणत असतो आता खरं म्हणजे देवीने आपल्यावरती खूप मोठी कृपा केली आहे, याच्यामध्ये आपण आयुष्यभर सुखाने जगू शकतो आणि दान पुण्य सुद्धा करू शकतो. हे खूप छान आहे ना. ते दोघं खुशी खुशीने जात असतात. तेवढ्यात त्यांना माई अडवते आणि म्हणते हे सगळं त्या तुळजाचा चमत्कार नाही आहे, तुम्ही एवढे भांबून जाऊ नका. हे सगळं तुझ्याच परसदाराला मिळालं ना, मग काय माहिती तुझंच असेल. तेव्हा आजी तिथे येतात आणि म्हणतात काय ग, तू त्यांच्या सुखावरती विरजण का टाकते? तेव्हा त्या म्हणतात मी काय विरजण टाकते, तुळजा अचानक आली आणि आता ती सगळीकडे स्वतःचा उदो करते, हे काही बरोबर नाही आहे. मला असं वाटते हे सगळं तिला तिच्या पूर्वजांकडून मिळालं असेल. तेव्हा आजी म्हणतात काय ग, तिचा परस्तार एवढं मोठं आहे का मैदान आहे ते, जी ज्याच्यामध्ये एवढ्या दिवसापासून काही सापडलं नाही आणि आज आता तुळजाई आल्यानंतरच कसं सापडलं? तेव्हा ती म्हणते ते काही असो, माझी खात्री आहे की हे सगळं काही चमत्कार नाही, पूर्वजांचं धन आहे. तेव्हा आजी म्हणतात तुला तर तिच्या मध्येच करायचं आहे ना, म्हणून तू हे सगळं करते, पण माझा विश्वास आहे हे तुळजाईचाच चमत्कार आहे. तेव्हा माई म्हणतात पण माझा विश्वास नाही आहे ना, ती आली आहे गावाला पुन्हा लुबाडण्यासाठी. तेव्हा तिथे तुळजाई येतात आणि म्हणायला लागतात काय सुरू आहे तुमचं, हे सगळं बंद करा. त्यांच्या सुखावरती तुम्ही का विरजण टाकत आहात? त्यांना त्यांच्या प्रश्नाचं स्वतःहून उत्तर ठरवू द्या ना. त्यांना आता कुठे धन सापडलं आहे, त्यांना 4 दिवस सुखाने तर जगू द्या, त्यामध्ये तुम्ही का लुडबुड करताय? तेव्हा आजी म्हणायला लागतात मी काय चुकीचं बोलली, तुळजाईचा चमत्कार आहे म्हणून तर त्यांना धन सापडलं आहे. तेव्हा माई म्हणतात काय तुळजाईचा चमत्कार काय नाही, हे सगळं खोटं आहे. तेव्हा तुळजाई म्हणायला लागतात अरे शांत व्हा, तुम्ही का भांडत आहात? चमत्कार आहे की भक्ती आहे ते त्यांचं त्यांना कळेल ना, आपण त्याच्यामध्ये का पडायचं? त्याच्याकडे उत्तर असेल आणि ज्याने त्याने आपलं उत्तर ठरवावं. तेवढ्या त्याला म्हणायला लागते मला माहिती आहे याचं उत्तर काय आहे, ते म्हणजे तुळजाई, बाकी माझ्याकडे काहीच बोलण्यासारखं नाही. त्या दोघी तिथून निघून जात असतात. तेव्हा माई म्हणतात हा सगळा त्या धूर्तचा चमत्कार आहे, मला तिच्यावरती काळी मात्र विश्वास नाही आहे. हे ऐकल्यानंतर तुळजाई खूप खुश होतात आणि म्हणतात ही माझ्या समोरच मला धूर्त म्हणते, काय बोलावं आणि काय सांगावं असं सगळं चाललं आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपण्यावरती येतो. पुढील भागात आपण बघणार आहोत खूप साऱ्या गोष्टी अशा वेगळ्या घडत असतात. सूर्यप्रकाश, त्यानंतर अंधार, लाल दिवा, सगळं काही चालू असतं आणि महिषासूर त्याच्या सिंहासनावर बसलेला असतो. दुसरीकडे महादेव आणि देवी सुद्धा सज्ज झालेले असतात, तेही त्यांच्या मोठ्या रूपामध्ये आलेले असतात. इकडे तेवढ्यात दैत्यगुरु येतात आणि म्हणायला लागतात खूप मोठा अनर्थ झाला आहे, खूप मोठं षडयंत्र आहे. तेव्हा महिषासूर विचारतो काय झालं दैत्यगुरु? तेव्हा ते म्हणतात त्या दोघांनी खूप वेगळा योजना आखली आहे आणि ती योजना वाटते तेवढी साधी नाही आहे. इकडे महादेव आणि
तुळजाई त्यांचं तांडव सुरू करतात आणि ते दोघंही एक शक्ती म्हणून उभे राहतात। इथे हा पूर्ण एपिसोड संपतो। आता तुळजाई आणि महादेवांनी एकनिष्ठ होण्याचा पूर्णपणे युद्धासाठी प्रयत्न सुरू केला आहे। खरंच ते महिषासुराला मात देऊ शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।